बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। आजपासून मुंबईत दिवसभर अवजड वाहनांना बंदी असेल। नवरात्रोत्सवात मुंबईतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। अवजड वाहनांना मुंबईत केवळ रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यानच प्रवेश दिला जाईल। त्यामुळे नवरात्रोत्सवात मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे। अवजड वाहनांना मुंबईत केवळ आता रात्रीच्या वेळी रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंतच प्रवेश दिला जाईल। आजपासून मुंबईत दिवसभर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे अवजड वाहनं आता मुंबईत दिवसभरात येऊ शकत नाही। तर नवरात्रोत्सवात मुंबईतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तर अवजड वाहनांना मुंबईत केवळ रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यानच प्रवेश दिला जाईल। त्यामुळे अवजड वाहनांसाठी केवळ रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यानच प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेली आहे। तर गणेशोत्सव झालेला आहे आणि आता त्यानंतर सगळ्यांनाच वेध लागली ते नवरात्रोत्सवाचे। तर सोमवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल आणि याच पार्श्वभूमीवर आजपासून अवजड वाहनांना मुंबईमध्ये प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, आजपासून मुंबईत दिवसभर अवजड वाहनांना बंदी असेल। नक्कीच आपण बघत आज दिवसभर अवजड वाहनांना मुंबईमध्ये बंदी असणार आहे। सकाळी आपण बघितलं या ठिकाणी सकाळी रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही बंदी असणार आहे। नवरात्री उत्सव आता बघितलं तर आपण चालू होणार आहे आणि या ठिकाणी कुठेही काही होऊ नये आणि आपण बघितलं यासाठी ट्रॅफिक हा असणार आहे आणि सोमवारपासून नवरात्री उत्सव सुरू होतोय। त्यामुळे आपण बघितलं सकाळी मुंबईतील जड वाहनांना या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे। रात्री 12 वाजल्यापासून ही बंदी सुरू होण्याची 6 वाजेपर्यंत ही बंदी असणार आहे। निश्चित, धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।